जय भीम, नमो बुद्धाय. सुजाता तुळसे या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत अळूवडी. खमंग व कुरकुरीत भरपूर लेयर्स असणारी अशी अळूवडी. 10-12 पाने घेतली आहे. ही पाने माझ्या घराच्या बाजूलाच लावलेली आहे. ती बाजारात सुद्धा सहज उपलब्ध होतात. चला तर मग आपण अळूवडी बनवायला लागणारे साहित्य घेऊयात. योग्य प्रमाणात घेतले तर एकदम चवदार अशी होती. सर्वप्रथम आपण अळूचे पाने स्वच्छ पाण्यात धुवून घेणे आणि पानांचे देठही काढून घेणे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ. 1 वाटी बेसन पीठ. ताटामध्ये बेसन पीठ घेऊन हे सर्व जिन्नस एकत्र करून घेणे. थोडं थोडं पाणी टाकून बॅटर चांगलं तयार करून घेणे. जास्त पाणी टाकू नये, याने पीठ पातळ होण्याची शक्यता असते. अशी ही आपली पानांची व पिठाची तयारी झाली आहे. फायनली आपण रोल तयार करायला घेणार आहोत. सर्वप्रथम मोठे पान असे वर घेणे. त्या पानाला सगळीकडे बेसन पीठ लावून घेणे. त्यावर दुसरे पानही टाकून त्यालाही बेसन पीठ लावून घेणे. अशा प्रकारे एकावर एक पाने टाकून सगळीकडे बेसन पीठ लावून घेणे. पानांना बेसन पीठ लावून झाल्यानंतर पाने असे दुमडून घेणे व रोल तयार करून घेणे. बघू शकता आपण रोल कसा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या पानांचा रोल तयार करून घेणे. तर इथे 10-12 पानांचे 4 असे रोल मोठे तयार झाले आहेत, आपण पाहू शकता. आता हे रोल्स आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. वड्या उकडण्यासाठी स्टीमरच्या चाळणीला वर तेल लावून घेणे. ही स्टीमरची चाळणी आहे, तरी तुम्ही साधी चाळणी वापरली तरी चालेल. आता ह्या तेल लावलेल्या चाळणीवर हे 4ही रोल्स आपल्याला ठेवून देणे. स्टीमरच्या खालच्या भांड्यात आपण पाणी गरम करायला ठेवले आहे. वर ही चाळणी ठेवायची, त्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर 10 ते 12 मिनिटे या अळूवड्या वाफवून घ्यायच्या. वाफवून झाल्यावर 5 मिनिटे थंड करायला ठेवायच्या. थंड झाल्यानंतर कट करून तळून घेणे. तर अशा प्रकारे आपल्या अळूच्या वड्या तयार आहेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.